नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या सब्जेक्टवर काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. इथे 20 आपण प्रश्न बघणार आहोत मित्रांनो, आणि हे 20 प्रश्न आपण काही प्रमाणात एक्सप्लेन सुद्धा करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जास्तीची माहिती मिळणार मित्रांनो. त्याचबरोबर जर मित्रांनो तुम्हाला 7वी ते 12वी पर्यंत मराठी माध्यमातली जर PDF बुकची PDF हवी असल्यास ती सुद्धा माझ्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. तिथून ती तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. चला तर सुरुवात करूया मित्रांनो. सगळ्यात आधी मित्रांनो सांगायचं झालंच, हे जे प्रश्न आहे ते कुठलीही एक्झाम असो, आपल्या महाराष्ट्रातली असो किंवा सेंट्रलची असो, कुठलीही एक्झाम असल्यास मित्रांनो हे जे प्रश्न आहे तुमच्या महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी. किंवा तुमची पोलीस एक्झाम असेल किंवा जर तुम्हाला कंबाईन एक्झाम द्यायची असेल ती सुद्धा, हे जे प्रश्न आहेत त्या सगळ्या एक्झामसाठी महत्त्वाचे आहे मित्रांनो. विद्यार्थी काय करतात मित्रांनो, सोपे आणि कठीण, सोपे प्रश्न सोडून देतात आणि कठीण प्रश्नासोबत त्यांचा जास्त कल असतो. काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला सगळ्या प्रकारचे प्रश्न सॉल्व करायचे आहे मित्रांनो, कारण की बऱ्याचदा एक्झाममध्ये सोप्या प्रश्न आपण सोडवू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या प्रश्नाची प्रॅक्टिस करायची आहे मित्रांनो. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया मित्रांनो. सगळ्यात आधी पहिला प्रश्न बघूया, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला शेअर सुद्धा करा आणि लाईक सुद्धा करा. ठीक आहे, तर पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते उदाहरण मेटामॉर्फिक रॉक मध्ये समाविष्ट नाही असं आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय कळलं पाहिजे मित्रांनो, तर मेटामॉर्फिक रॉक म्हणजे काय, म्हणजे मराठीत काय म्हणतात. तर मेटामॉर्फिक रॉक म्हणजेच काय मित्रांनो, तर रूपांतरित खडक. ठीक आहे, मेटामॉर्फिक रॉक म्हणजे काय, तर रूपांतरित खडक. आपल्याला सगळ्यात आधी मेटामॉर्फिक म्हणजेच काय हेच कळायला पाहिजे. हे जर कळलं नाही तर आपल्याला हा प्रश्न सॉल्व करता येणार नाही. ठीक आहे, तर मेटामॉर्फिक रॉक मध्ये समाविष्ट नाही असा हा प्रश्न आहे. तर आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहे: स्लेट, कॅल्साइट, मार्बल आणि ड आहे ग्रेनाइट. ठीक आहे, तर या ऑप्शन पैकी मित्रांनो आपल्याला हा एक ऑप्शन ओळखायचा आहे. तर बघा मित्रांनो, आपलं उत्तर काय येणार तुम्हाला बघा. तुम्हाला किती तुमचे 20 पैकी किती मार्क मिळाले ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही लिहून ठेवा. ठीक आहे, बघा सगळ्यात आधी आपलं उत्तर काय येणार मित्रांनो, तर आपलं उत्तर येणार ब, कॅल्साइट. तर हे मित्रांनो कॅल्साइट नसून मित्रांनो हे कॅल्साइट रॉंग आहे. आपलं उत्तर आहे हे कॅल्साइट रॉंग आहे. तर याच्याच जागेवर काय पाहिजे मित्रांनो, तर क्वार्टझाइट हा जो खडक आहे मित्रांनो, हा रूपांतरित खडक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हा क्वार्टझाइट जो खडक आहे हा कशाचा रूपांतरित खडक आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जो वालुकाष्मक खडक असतो मित्रांनो, त्या वालुकाष्मक खडकाचा जो रूपांतरित खडक आहे तो क्वार्टझाइट हा खडक आहे. ठीक आहे, तर वालुकाष्मक खडकाचा जो मूळ खडक कुठला मित्रांनो, तर तो आहे स्तरित खडक. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. स्तरित खडक हा वालुकाष्मक खडकाचा मूळ खडक आहे, आणि वालुकाष्मक खडकाचा रूपांतरित खडक कुठला, तर हा आहे क्वार्टझाइट, आणि आपलं उत्तर आहे ब. ठीक आहे, हे करेक्ट आहे. नंतर मित्रांनो हे जे 3 खडक आहे, स्लेट, मार्बल आणि ग्रेनाइट, हे रूपांतरित खडक आहे. तर कुठल्या खडकाचे रूपांतरित खडक आहे आणि कुठला मूळ खडक आहे ते आपण बघूया. सगळ्यात आधी बघूया मित्रांनो स्लेट. ठीक आहे, स्लेट आहे मित्रांनो, हा जो स्लेट आहे पंकाष्मक खडक आहे. तर पंकाष्मक बघा, पंकाष्मक तर पंकाष्मक जो खडक आहे मित्रांनो, पंकाष्मक, तर या खडकाचा रूपांतरित खडक हा स्लेट आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि पंकाष्मक खडकाचा जो मूळ खडक आहे मित्रांनो, तर तो मूळ खडक स्तरित खडक आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं, स्तरित खडक. ठीक आहे, नंतर बघा, नंतर आहे मित्रांनो मार्बल. बघा मार्बल, तर मार्बलला आपण मराठीत काय म्हणतो, तर संगमरवर. ठीक आहे, तर संगमरवर हा जो खडक आहे मित्रांनो, तर हा रूपांतरित खडक कशाचा आहे, तर चुनखडीचा रूपांतरित खडक आहे मार्बल. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि जो चुनखडीचा जो मूळ खडक कुठला मित्रांनो, तर तो मूळ खडक आहे स्तरित खडक. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, बघा कसं लक्षात ठेवायचं आहे. चुनखडीचा रूपांतरित खडक कुठला मित्रांनो, तर मार्बल. ठीक आहे, मार्बल. आणि याचा चुनखडीचा जो मूळ खडक कुठला मित्रांनो, तर स्तरित जो खडक आहे मित्रांनो, हा चुनखडीचा मूळ खडक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नंतरचा खडक कुठला मित्रांनो, तर ग्रेनाइट. बघा ग्रेनाइट बद्दल थोडी माहिती बघूया. बघा, तर ग्रेनाइट जो खडक आहे मित्रांनो,
नीस खडक आहे, नीस नावाचा खडक आहे बघा. नीस नावाचा खडकाचा रूपांतरित खडक हा ग्रेनाइट आहे. ठीक आहे. आणि नीसचा मूळ खडक कुठला मित्रांनो, तर नीस या खडकाचा मूळ खडक कुठला, तर अग्निजन्य जो खडक आहे मित्रांनो, हा अग्निजन्य खडक नीस या खडकाचा मूळ खडक आहे. आणि नीसचा रूपांतरित खडक कुठला, तर हा आहे ग्रेनाइट. थोडं कन्फ्यूज होत असाल, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो. ठीक आहे. ही आपण माहिती बघितलेली आहे. तर मेटामॉर्फिक रॉक म्हणजे काय, तर रूपांतरित खडक, असं हे उत्तर आहे. तर आपलं उत्तर काय येणार, तर बघा उत्तर आहे आपलं कॅल्साइट, ब. ठीक आहे. नंतर बघा दुसरा प्रश्न बघूया मित्रांनो. दुसरा प्रश्न काय आपल्याला विचारलेला आहे बघा, तर महाराष्ट्रात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत. अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो, आणि आपल्याला हा प्रश्न आलाच पाहिजे. तर हे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे मित्रांनो, कृष्णा, गोदावरी, तापी आणि नर्मदा. ठीक आहे. तर मित्रांनो आपलं उत्तर काय येणार, तर महाराष्ट्रातल्या कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहे. कॉमन सेन्सने सुद्धा आपल्याला उत्तर काढता येणार. तर आपलं उत्तर काय येणार मित्रांनो, आपलं उत्तर आहे ब, गोदावरी जी नदी आहे मित्रांनो, त्या गोदावरी नदीचे महाराष्ट्रात सर्वात जास्त उपखोरी आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ही जी गोदावरी नदी आहे मित्रांनो, तर जवळपास या गोदावरी नदीने आपल्या महाराष्ट्रातला 50% क्षेत्र हे व्यापलेले आहे. 50% क्षेत्र हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो या गोदावरी नदीची लांबी बघितल्यास एकूण लांबी बघा, एकूण लांबी किती आहे या नदीची, तर एकूण लांबी आहे 1465 किलोमीटर. म्हणजे आकडे कसं आहे मित्रांनो, हे आकडे कमी जास्त होत राहतात. याच्यापर्यंत जवळपास जर आपल्याला इकडे हे उत्तर दिसत असेल एक्झाममध्ये जवळपास, तर ते आपल्याला टिक करायचं आहे. ठीक आहे. 1465 किलोमीटर. त्याचबरोबर या गोदावरीची महाराष्ट्रामध्ये लांबी किती आहे मित्रांनो, महाराष्ट्रात लांबी बघा, तर महाराष्ट्रात या गोदावरी नदीची लांबी किती आहे, तर 668 किलोमीटर ही महाराष्ट्रातून वाहते. कोण, तर गोदावरी नदी. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या या गोदावरी नदीला दक्षिणेची गंगा आणि रुद्रगंगा सुद्धा म्हटलं जातं, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो ही जी गोदावरी नदी आहेत, तर ही गोदावरी नदी मित्रांनो महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यातून जाते, म्हणजेच वाहते. ठीक आहे. तर ते जिल्हे कुठले मित्रांनो, तर ते जिल्हे आहे नाशिक बघा, नाशिक, अहमदनगर, ठीक आहे, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, ठीक आहे, परभणी, नांदेड आणि त्याचबरोबर गडचिरोली. हे जे झाले ना 8, 1 2 3 4, हां, तर हे जे 8 जिल्हे आहे मित्रांनो, तर या 8 जिल्ह्यामधून ही जी गोदावरी नदी आहे या 8 जिल्ह्यामधून वाहते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो या आपल्या गोदावरी नदीला इथे उपखोरी विचारलेल्या आहेत, तर आपण उपखोरीबद्दल सुद्धा या नदीच्या थोडे बघूया. तर या गोदावरी नदीचे मित्रांनो एकूण उपखोरे किती आहेत, तर 8 उपखोरे आहेत. म्हणजे गोदावरी नदीचं एक उपखोरं, गोदावरी नदीचं एक मेन वालं खोरं आणि +7 म्हणजे +7, एकूण असे 8 या गोदावरी नदीची खोरी आहे, उपखोरी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर बघा पहिलं म्हणजेच काय, तर गोदावरीचे मुख्य खोरे. पहिलं जे आहे ते गोदावरीचे मुख्य खोरे आहेत. नंतर आहे गोदावरी व पूर्णा. गोदावरी व पूर्णा हे दुसरं उपखोर आहे गोदावरी नदीचं. त्याचबरोबर गोदावरी मांजरा नदीची खोरे, पैनगंगा नदीचे खोरे, वर्धा नदीचे खोरे, वैनगंगा नदीचे खोरे आणि प्राणहिता आणि इंद्रावती नदीचे खोरे, असे एकूण हे गोदावरीचे 8 उपखोरी आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. मुख्य +7 म्हणजे असे 8 एकूण या गोदावरी नदीचे उपखोरी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला जर हे सांगितलेलं लक्षात नसेल तर तुम्ही व्हिडिओमधून नोट डाऊन सुद्धा करू शकता. ठीक आहे. परत सांगू, गोदावरीचे मुख्य खोरे, पहिलं गोदावरी पूर्णा खोरे, दुसरं मांजरा नदीचे खोरे, तिसरं पैनगंगा नदी, चौथं वर्धा नदी, 5वं 6वं वैनगंगा नदी, 7वं प्राणहिता नदी आणि 8वं जे खोरं आहे ते इंद्रावती गोदावरी खोरे आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. एवढी तुम्ही माहिती लक्षात ठेवा. कशाबद्दल, तर गोदावरी नदीबद्दल. नंतर मित्रांनो बघा, नंतर थोडं आपण कृष्णा नदीला सुद्धा एक्सप्लेन करूया. तर कृष्णा नदीबद्दल थोडं बघूया. तर कृष्णा नदीचा
उगम कुठे झाला मित्रांनो, तर कृष्णा नदीचा उगम झाला महाबळेश्वर. हे कुठे आहे, तर सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर येथे या कृष्णा नदीचा उगम झालेला आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि या नदीची एकूण लांबी किती आहे बघा, एकूण लांबी, तर एकूण लांबी आहे 1400 किलोमीटर. बघा, एकूण लांबी आहे 1400 किलोमीटर. आणि महाराष्ट्रामध्ये ही जी नदी आहे मित्रांनो, हे किती वाहते, तर 282 किलोमीटर ही कृष्णा नदी वाहते. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर बघूया मित्रांनो, तापी नदीबद्दल सुद्धा थोडी माहिती बघून घेऊया. तर तापी नदीचा उगम मित्रांनो मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात मुलताई जवळ उगम पावतो. मी काय म्हटलेलं आहे, मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात मुलताई इथे या नदीचा, मुलताई जवळ उगम हा कुठल्या नदीचा पावतो, तर तापी नदीचा. ठीक आहे. तर याची तापी नदीची एकूण लांबी किती आहे मित्रांनो, तर एकूण लांबी आहे बघा 724 किलोमीटर ही एकूण लांबी आहे. आणि महाराष्ट्रात ही नदी किती वाहते मित्रांनो, तर महाराष्ट्रात मध्ये या नदीची लांबी आहे 228 किलोमीटर. ठीक आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ही जी महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हे सेंटेन्स काय म्हटलेलं आहे मित्रांनो मी, तर तापी जी नदी आहे मित्रांनो, ही तापी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ही माहिती आपण तापी नदीबद्दल बघितलेली आहे मित्रांनो. तर आता थोडी माहिती नर्मदा नदीबद्दल सुद्धा बघूया. ही अशी जर माहिती बघितलं तर थोडा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ मोठा होईल. ठीक आहे. तर बघा, मी महत्त्वाचेच एक्सप्लेन करणार मित्रांनो, काळजी करू नका. तर नर्मदा जी नदी आहे मित्रांनो, तर या नर्मदा नदीचा उगम कुठे पावला, तर मध्य प्रदेशमध्ये बघा, MP मध्ये मध्य प्रदेशमध्ये जे सातपुडा पर्वत रांगेतील मित्रांनो अमरकंटक इथे मित्रांनो. ठीक आहे. अमरकंटक मध्ये मित्रांनो या नर्मदा नदीचा उगम झालेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं मित्रांनो. या नदीची एकूण लांबी किती आहे, 1312. ठीक आहे. 1312 किलोमीटर ही जी आहे मित्रांनो नर्मदा नदी आहे. आणि महाराष्ट्रात या नदीची लांबी अगदी कमी आहे, 54 किलोमीटर. ठीक आहे, 54 किलोमीटर. हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. एवढी माहिती आपल्यासाठी सफिशियंट आहे. बघा, नंतरचा प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे. तर शिपकिला ही खिंड कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे. बघा, या शिपकिला जे आहे ना, आपण याला शिपकिला सुद्धा म्हणतो. शिपकिला वेगवेगळ्या लिहिण्याची पद्धत आहे मित्रांनो. ठीक आहे. शिपकिला सुद्धा म्हणतो किंवा शिपकिला सुद्धा म्हणतो. ही जी खिंड आहे मित्रांनो, तर ही खिंड कुठल्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे, तर आपल्याला दिलेला ऑप्शन अ मध्ये दिलेला उत्तराखंड, बी मध्ये दिलेला आहे जम्मू आणि काश्मीर, क मध्ये दिलेला अरुणाचल प्रदेश आणि ड मध्ये दिलेला आहे की यापैकी नाही. तर आपलं उत्तर काय येणार मित्रांनो, तर आपलं उत्तर आहे, तुम्ही सुद्धा आपलं उत्तर द्या. तर आपलं उत्तर काय येणार या तिसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नाचं, तर ड यापैकी नाही. हे जे ऑप्शन दिलेलं आहे त्या ऑप्शनमध्ये कुठेही शिपकिला ही खिंड नाही. ठीक आहे. तर मग ही जी शिपकिला खिंड आहे मित्रांनो, तर ही कुठे आहे, तर ही जी खिंड आहे मित्रांनो हिमाचल प्रदेश जो आहे तो हिमाचल प्रदेशमध्ये ही खिंड आहे. शिमला ते जे तिब्बत आहे, तिब्बतचे पठार असते, शिमला ते तिब्बतचे जे पठार आहे मित्रांनो, या दरम्यान ही जी शिपकिला खिंड आहे, तर ही कोणत्या राज्यात आहे मित्रांनो, तर हिमाचल प्रदेशमध्ये ही शिपकिला खिंड आहे. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण थोडे उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये कुठल्या खिंड आहे ती सुद्धा थोडी माहिती बघून घेऊया. तर उत्तराखंडमध्ये मित्रांनो काही महत्त्वाच्या खिंडी बघूया. तर बघा, उत्तराखंडमध्ये आणि त्याचबरोबरचा हिमाचल प्रदेशच्या, जर मला आठवल्याप्रमाणे हिमाचल प्रदेशात आणखी कुठल्या खिंडी आहे ती आधी बघा. शिपकिला तर आहेच, त्याचबरोबर बारा खिंड, लचा खिंड, रोहतांग खिंड, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रोहतांग खिंड सुद्धा ही कुठल्या इथे आहे, कुठल्या राज्यामध्ये आहे, तर हिमाचल प्रदेशमध्ये आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता बघूया उत्तराखंडबद्दल. तर उत्तराखंडमध्ये मित्रांनो मयाली खिंड आहे, नीती खिंड आहे, लिपू लेक आणि सिनला. बघा, लिपू लेक ही महत्त्वाची आहे. मयाली खिंड, नीती खिंड, लिपू लेक आणि सिनला ह्या जी खिंडी आहेत मित्रांनो या उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. परत सांगते, मयाली खिंड, नीती खिंड,
लिपुलेख खिंड आणि सिमला खिंड ही जी आहे ते उत्तराखंड या राज्यामध्ये आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघूया मित्रांनो, जम्मू काश्मीरमध्ये कुठल्या खिंडी आहेत त्या काही महत्त्वाच्या बघूया. झोजिला खिंड, झोजिला खिंड ही जी आहे ती जम्मू काश्मीरमध्ये आहे. त्याचबरोबर बनिहाल ही सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं, या महत्त्वाच्या आहे. त्याचबरोबर आपण अरुणाचल प्रदेशामध्ये कुठली खिंड आहे ती सुद्धा बघूया. बघा, बोमदिला खिंड ही अरुणाचल प्रदेशमध्ये आहे आणि दिफू खिंड ही सुद्धा अरुणाचल प्रदेशमध्ये. आणखी काही महत्त्वाच्या सुद्धा आहे, त्या सुद्धा तुम्ही जर सर्च करा किंवा मी खिंडीच्या सगळ्या एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार, म्हणजे भारतातील जेवढ्या खिंडी आहे आणि कुठल्या राज्यामध्ये आहे आणि त्याची उंची जे लांबी जे काही आहे म्हणजे महत्त्वाची माहिती त्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार मित्रांनो तुमच्या लवकरच. ठीक आहे तुमच्यासाठी. नंतर बघा चौथा प्रश्न. बघा चौथ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, तर बघा चौथा प्रश्न काय आहे, तर खालीलपैकी कोणता खडक हा रूपांतरित खडक आहे. काय विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणता खडक हा रूपांतरित खडक आहे. ठीक आहे, जसा पहिला प्रश्न होता पहिलाच ना, पहिल्या प्रश्नाप्रमाणेच हा थोडा प्रश्न आहे, तर तुम्ही ओळखायचा आहे रूपांतरित खडक कुठला. बघा, तर बघा ग्रेनाइट, पंकाश्मक आणि चून खडक. ठीक आहे, आणि ड मध्ये दिलेलं आहे की यापैकी नाही. ठीक आहे, तर बघा मित्रांनो आपलं उत्तर काय येणार मित्रांनो, तर आपलं उत्तर येणार ऑप्शन ड. जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला आठवतं का की पंकाश्मक जो खडक आहे तो पंकाश्मक खडकाचा रूपांतरित खडक कुठला, तर स्लेट असं सांगितलं होतं. ग्रेनाइट खडकाचा रूपांतरित म्हणजे ग्रेनाइट खडकाचा जो आहे मित्रांनो तर रूपांतरित खडक कुठला, तर तो आहे नीस. ठीक आहे, त्याचबरोबर मित्रांनो चून खडकाचा जो रूपांतरित खडक कुठला आहे तो आहे मार्बल, असं मी सांगितलं होतं. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय आलं मित्रांनो, आपलं उत्तर आहे बघा, आपलं उत्तर आहे खालीलपैकी नाही. ठीक आहे, तर बघा सगळ्यात आधी आपण थोडी माहिती सुद्धा बघूया. बघा ग्रेनाइट हा मूळ खडक आहे. ठीक आहे, मूळ खडक, या ग्रेनाइटचा मूळ खडक कुठला, तर अग्निजन्य खडक जो आहे मित्रांनो हा ग्रेनाइटचा मूळ खडक आहे. आणि जो ग्रेनाइट खडकाचा रूपांतरित खडक कुठला, तर तो नीस आहे. नीस मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता खडक हा रूपांतरित खडक आहे. मी काय सांगितलेलं आहे मित्रांनो, ग्रेनाइट या खडकाचा मूळ खडक कुठला आहे, तर तो आहे अग्निजन्य जो खडक आहे मित्रांनो हा ग्रेनाइटचा प्रमुख खडक आहे, म्हणजे मूळ खडक आहे. आणि ग्रेनाइट या खडकाचा रूपांतरित खडक कुठला, तर तो आहे नीस. हे आपल्याला असं लक्षात ठेवायचं आहे, ग्रेनाइट या खडकाचा नीस खडक आहे रूपांतरित. ठीक आहे, नंतर आहे पंकाश्मक खडक. बघा पंकाश्मक खडक, तर पंकाश्मक खडकचा मूळ खडक कुठला आहे मित्रांनो, तर मूळ खडक आहे स्तरित खडक. ठीक आहे, तर या पंकाश्मक खडकाचा रूपांतरित खडक कुठला आहे मित्रांनो, तर स्लेट आहे. ठीक आहे, हा सुद्धा याच्यामध्ये पंकाश्मक खडक सुद्धा हा रूपांतरित खडक नाही. ठीक आहे, त्याचबरोबर क मध्ये काय दिलेलं, तर चून खडक, तर चून खडकाचा मूळ खडक कुठला आहे, तर स्तरित. आणि चून खडकाचा रूपांतरित खडक कुठला आहे मित्रांनो, तर मार्बल. ठीक आहे, मार्बल हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आपलं उत्तर काय आलं, तर यापैकी कुठलेही रूपांतरित खडक नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपलं उत्तर आहे ड. नंतर बघा मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे बघा, कांदा, बटाटा, कडधान्य इत्यादीसाठी किरणोत्सर्ग प्रक्रियेसाठी प्रसिद्ध असलेले कृषक केंद्र कुठे आहे. तर आपल्याला ऑप्शन दिलेलं अ मध्ये सावरगाव, ब मध्ये आहे पिंपळगाव, क मध्ये दिलेलं आहे लासलगाव आणि ड मध्ये काय दिलेलं आहे, तर नाशिक. तर या 4 पर्यायापैकी मित्रांनो आपल्याला योग्य पर्याय हा निवडायचा आहे. ठीक आहे, तर आपला योग्य पर्याय काय मित्रांनो, तर क लासलगाव मध्ये मित्रांनो कांदा, बटाटा व कडधान्य यासाठी किरणोत्सारी प्रक्रियेसाठी प्रसिद्ध असलेले कृषक केंद्र आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघूया. बघा नंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, तर नंतरचा प्रश्न असा आहे की रेगूर मृदा कोणत्या मृदेस म्हणतात. प्रश्न अगदी सोपा आहे आणि एक्सप्लेनेशन आपल्यासाठी याचं महत्त्वाचं आहे, म्हणून मी तुमच्यासाठी हा प्रश्न घेऊन आलेले आहे. रेगूर मृदा ही कोणत्या मृदेस म्हणतात,
तर मित्रांनो इतर ऑप्शन दिलेले आहे तांबडी मृदा, जांभी मृदा, काळी मृदा आणि गाळाची मृदा. यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा, तर आपला योग्य पर्याय काय होणार मित्रांनो, या रेगूर मृदेला काळी मृदा असे म्हणतात. म्हणजे आपलं उत्तर आहे क. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आपण थोडी काळ्या मृदेबद्दल माहिती बघून घेऊया. ही मित्रांनो, ही जी काळी मृदा आहे, तो काळी मृदा बेसाल्ट व ग्रेनाइट या खडकाचे विदारण होऊन म्हणजे तो खडक झिजून ही मृदा तयार झालेली आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ही जी काळी मृदा आहे, ही काळी मृदा जी आहे मित्रांनो, टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे या काळ्या मृदेला काळा हा रंग प्राप्त झालेला आहे. टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट हे तुम्ही नाव लक्षात ठेवा, बऱ्याचदा एक्झाममध्ये येते की रेगूर मृदेला काळा हा रंग कसा प्राप्त झालेला आहे, तर टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे या रेगूर मृदेला काळा रंग हा प्राप्त झालेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बेसाल्ट व ग्रेनाइट या खडकाच्या विदरणामुळे ही मृदा तयार झालेली आहे. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, या ज्या काळी मृदा आहे म्हणजेच रेगूर मृदा आहे, तर या मृदेत लोह, ॲल्युमिनियम आणि त्याचबरोबर व हुमस तर हे जे आहे मित्रांनो, यामुळे या ह्युमसचे प्रमाण जास्त या काळ्या मृदेत आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं. ही जी रेगूर मृदा आहे, तर या रेगूर मृदेत कशाचे प्रमाण जास्त आहे, तर लोह, ॲल्युमिनियम आणि ह्युमस. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर मित्रांनो, महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या रेगूर मृदेबद्दल, तर ही जी काळी मृदा आहे, रेगूर मृदा आहे, ही म्हणजे पिकासाठी ही अत्यंत सुपीक आहे मित्रांनो. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. या काळ्या मृदेत खरीप व रब्बी या दोन्ही हंगामाचे उत्पादन घेतले जाते. हे सुद्धा महत्त्वाचे पॉईंट आहे आणि हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर जे 3 मृदा आहे मित्रांनो, ते सुद्धा 3 मृदा आपण एक्सप्लेन करून घेऊया. ठीक आहे. महत्त्वाचे आहे आपल्यासाठी, त्याच्यामुळे आपण त्या 3 मृदेबद्दल सुद्धा माहिती बघून घेऊया. बघा, सगळ्यात आधी आपण बघूयात तांबडी मृदा. बघा, तांबडी मृदा आहे मित्रांनो, या तांबडी मृदेला लालसर तपकिरी मृदा सुद्धा म्हटलं जातं. तर या मृदेची निर्मिती कशी झालेली आहे मित्रांनो, ही जी तांबडी मृदा आहे, तर अतिप्राचीन आर्कियन, विंध्य व कडप्पा प्रकारच्या खडकापासून ही मृदा तयार झालेली आहे. कशापासून, तर अतिप्राचीन आर्कियन, विंध्य व कडप्पा प्रकारच्या खडकापासून ही तांबडी मृदा तयार झाली आहे. मित्रांनो, या तांबडी मृदा, तर यामध्ये लोहाच्या संयुगाचे प्रमाण जास्त असल्यामुळे मित्रांनो, या मृदेला हा रंग प्राप्त झालेला आहे तांबडा. ठीक आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. लोहाच्या संयुगाचे प्रमाण जास्त असल्यामुळे हा तांबडा रंग या मृदेला प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर या मृदेत मित्रांनो, पलाश, स्फुरद, कॅल्शियम या सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असल्यामुळे मित्रांनो, हे जी मृदा आहे जी जास्त सुपीक नाही, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघूया मित्रांनो, बघा जांभळी मृदा. बघा, जांभळी मृदा. तर जांभळी मृदा जी आहे मित्रांनो, ही जी मृदा आहे, ही मृदा उष्णकटिबंधीय प्रदेशात आर्द्र हवामानात आढळते. त्याचबरोबर जांभा जमीन तयार होते. या उष्णकटिबंधीय प्रदेश आर्द्र हवामानात ही जांभा मृदा तयार होते. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, पावसाचे प्रमाण हे 200 सेंटीमीटर जे आहे ते त्याच्यापेक्षा जास्त असल्याने या या मृदेमध्ये काय आहे मित्रांनो, पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे मित्रांनो, या खडकाचे अपक्षरण होते. त्याच्यामुळे ही मृदा तयार झालेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या मृदेत ॲल्युमिनियम ऑक्साईड व लोह द्रव्य असतात. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. ॲल्युमिनियम ऑक्साईड व लोह ही द्रव्य असतात. ठीक आहे. नंतर मित्रांनो, नाही सांगितल्याप्रमाणे ही जी जांभळी मृदा आहे, ही जास्त म्हणजे रेगूर मृदेसारखी सुपीक नाही आहे. आणि या मृदेत मित्रांनो, नाचणी, भात आणि इतर कडधान्य आणि ऊस याचे हे उत्पादन घेतले जाते. कुठल्या मृदेत, तर जांभ्या मृदेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतर थोडी आपण गाळाची मृदाबद्दल याची सुद्धा थोडी माहिती बघून घेऊया. तर ही जी मृदा आहे मित्रांनो, ही नद्याने वाहून आणलेले काही गाळ असते मित्रांनो. तर हे गाळ सागर किनाऱ्यावर लाटाच्या कार्यामुळे ही मृदा तयार झालेली आहे. म्हणजे गाळ वाहून आलेला आहे. त्या गाळाने ही जी मृदा आहे, त्या समुद्राची जी लाट आहे किंवा या कार्यामुळे ही नदीच्या
किनाऱ्यावर तयार झालेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आणि ही जी मृदा आहे मित्रांनो, ही प्रामुख्याने सतलज, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशात ही गाळाची मृदा आढळते। त्याचबरोबर मित्रांनो, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम ह्या सगळ्या प्रदेशात मित्रांनो ही गाळाची मृदा आढळते, ही सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, हे मृदेचे काही ही जी गाळाची मृदा आहे, तर या गाळाच्या मृदेचे काही उपप्रकार, 2 उपप्रकार पडतात, ती म्हणजे भांगर, महत्त्वाचं आहे मित्रांनो हे भांगर आणि खादर। बघा, भांगर आणि खादर। भांगर कशाला म्हणतात मित्रांनो, तर भांगर म्हणजे काय, तर जुनी गाळाची मृदा, आणि खादर म्हणजे काय, तर नवीन गाळाची मृदा। हाच फरक आहे मित्रांनो, ही जुनी आणि ही नवीन। भांगर म्हणजे जुनी गाळाची मृदा आणि खादर म्हणजे नवीन गाळाची मृदा, याच्यामधला हा जो डिफरन्स आहे हे तुम्ही लक्षात ठेवा। ठीक आहे, गाळाची मृदाचे 2 उपप्रकार पडतात, खादर आणि भांगर। ठीक आहे, नंतर बघूया मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे 7व्या क्रमांकाचा। तर प्राणहिता हा कोणत्या 2 नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे? प्राणहिता हा कुठल्या 2 नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, बघा महत्त्वाचा आहे, तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा। ठीक आहे, तर तुमचं उत्तर काय येणार मित्रांनो, जर प्राणहिता हा वर्धा, बघा वर्धा व वैनगंगा या 2 नद्याचा एकत्रित प्रवाह आहे, तर आपलं उत्तर काय येणार, तर वर्धा आणि पैनगंगा। ठीक आहे, तर आपण बघूया मित्रांनो वर्धा नदीबद्दल, सगळ्यात आधी आपण बघूया प्राणहितेबद्दल। आता हा प्रश्न आहे, तर प्राणहितेबद्दल थोडी माहिती बघूया। तर प्राणहिता या नदीचा उगम मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये, प्राणहिता ही जी नदी आहे मित्रांनो, ही वर्धा व वैनगंगेचे एकत्रित प्रवाहामुळे ही जी नदी आहे, तर ही नदी तयार झालेली आहे। तर या बघा, तर या 2 नद्याचा संगम कुठे झालेला आहे मित्रांनो, तर गडचिरोली जिल्ह्यात चपराळा हे जे ठिकाण आहे, तर चपराळा येथे मित्रांनो या प्राणहिताचा, या 2 नद्याचा, वर्धा व वैनगंगा या 2 नद्याचा संगम झालेला आहे, कुठे, तर गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे। तर ही नदी तिथे तयार झालेली आहे, प्राणहिता नदी। ठीक आहे, तर ही जी नदी आहे 120 किलोमीटर वाहून मित्रांनो तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवर ही प्रवास करते। ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर ही जी 120 किलोमीटर प्रवास केल्यानंतर महाराष्ट्र ते तेलंगणा प्रवास केल्यानंतर मित्रांनो ही जी नदी आहे गोदावरीला येऊन मिळते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। तर वर्धा व वैनगंगा या नदीचा संगम, या संगमाला काय म्हणतात, तर प्राणहिता। तर ही कुठे आहे, तर ही नदी तर गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे। ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो आपण थोडं वर्धा आणि वैनगंगा बद्दल माहिती बघूया। तर वर्धा ही जी नदी आहे, तर या वर्धा नदीची लांबी आहे मित्रांनो 464 किलोमीटर। तर या वर्धा नदीचा उगम कुठून झालेला आहे मित्रांनो, तर मध्य प्रदेश, बघा मध्य प्रदेश बैतूल या जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील मुलताई, बघा मुलताई, मी काय म्हटलेलं आहे, मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील मुलताई पठारावर या वर्धा नदीचा उगम झालेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आणि वर्धा नदी कुठल्या जिल्ह्यामधून जाते मित्रांनो, म्हणजे वाहते, तर नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर ह्या जिल्ह्यामधून ही वर्धा नदी वाहते, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। नंतर बघूया मित्रांनो वैनगंगा। तर वैनगंगा बद्दल थोडी माहिती बघून घ्या। तर ही जी वैनगंगा नदी आहे मित्रांनो, तर ही सुद्धा मध्य प्रदेशमध्ये मैकल, वर्धा नदी कुठून वाहली होती, बैतूल। ठीक आहे, तर ही वैनगंगा नदी, बघा वैनगंगा नदी आहे मध्य प्रदेशातील मैकल डोंगरातील शिवनी जिल्ह्यात गोपालगंज जवळ ही नदी उगम पावते मित्रांनो। तर या नदीची जी लांबी आहे 295 किलोमीटर महाराष्ट्रातील। ठीक आहे, कोणत्या नदीची, तर वैनगंगा नदीची। आणि ही जी मित्रांनो मध्य प्रदेशातून वाहत येऊन गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरून मित्रांनो ही जी नदी आहे ही प्रवास करते। ठीक आहे, म्हणजे मध्य प्रदेशातून या नदीचा उगम कुठे आहे, तर मध्य प्रदेशात। ठीक आहे, ही नदी मध्य प्रदेशातून वाहत येऊन गोंदिया जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी प्रवेश करते, नंतर त्या गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरून ही वाहते। ठीक आहे, तर गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या सगळ्या जिल्ह्यामध्ये ही जी आहे वैनगंगा नदी ही वाहते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, प्राणहिताचा, ही जी प्राणहिता आहे
ही जी प्राणहिता नदी, वर्धा व वैनगंगा या नद्याचा संगम आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि हा संगम कुठे होतो तर गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा. नंतरचा प्रश्न मित्रांनो, रॉक गार्डन हे कोणत्या शहरात आहे? हा रॉक गार्डन जे आहे ते हे कुठल्या शहरामध्ये आहे? अ मध्ये दिलेलं आहे जयपूर, ब मध्ये दिलेलं आहे चंदीगड, बघा क मध्ये दिलेलं आहे पुणे आणि ड मध्ये दिलेले नागपूर. तर अत्यंत सोपी हा प्रश्न आहे जर तुम्हाला माहीत असेल तर, कारण की आपल्याला असे प्रश्न माहीतच असायला पाहिजे, आपण इथे तुक्के मारू शकत नाही. ठीक आहे. तर हे जे रॉक गार्डन आहे मित्रांनो, हे ब आपलं उत्तर काय येणार तर ब चंदीगड येथे हे रॉक गार्डन आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, बघा नंतरचा प्रश्न आहे, सुंदरबन प्रदेशात आढळणारी सुंद्री ही वनस्पती कशाचा प्रकार आहे? असा हा प्रश्न आहे. तर ऑप्शन आपल्याला दिलेला आहे, बघा ऑप्शन आपल्या अ मध्ये दिलेला आहे बांबू, ब मध्ये दिलेला खारपुटी आणि ग मध्ये दिलेला आहे गवताचा आणि ड मध्ये दिलेला आहे की यापैकी नाही. तर प्रश्न आहे की सुंदरबन प्रदेशात आढळणारी जी सुंद्री वनस्पती आहे, तर ही सुंद्री वनस्पती हा कशाचा प्रकार आहे? तर आपलं उत्तर काय येणार मित्रांनो, तर हे जे आपलं उत्तर आहे ब खारपुटी प्रकारची, हा खारपुटीचा प्रकार आहे. खारपुटी प्रकारची ही सुंदरी वनस्पती आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, सुंदरबन प्रदेशात आहे. ठीक आहे. हे जे सुंदरबन आहे मित्रांनो, हे पश्चिम बंगालमध्ये व बांगलादेश, पश्चिम बंगाल व बांगलादेशामध्ये मित्रांनो हे सुंदरबन वन आढळते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. अर्धा भाग बांगलादेशमध्ये आणि अर्धा भाग हा पश्चिम बंगाल म्हणजे भारतामध्ये आहे सुंदरबनचा, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. हे जे सुंदरबन डेल्टा आहे मित्रांनो, हा जो सुंदरबन त्रिभुज प्रदेश आहे, तर या प्रदेशामध्ये मित्रांनो गंगा नदीच्या हे जो त्रिभुज प्रदेश आहे मित्रांनो, हा गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. हा सुंदरबन प्रदेशात सुंदरी वनस्पती कशाच्या प्रकारची आहे तर खारपुटी प्रकारची आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो बांबू आणि गवत, तर मित्रांनो हा जो बांबू आहे हा गवताचा प्रकार आहे, हे सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा माहिती ठेवा. ठीक आहे. बांबू जो आहे तर हा गवताचा प्रकार आहे. नंतर बघूया 10व्या प्रश्नामध्ये. 10व्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे मित्रांनो, तर हिराकुंड धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? म्हणजे हिराकुंड धरण हे कुठल्या नदीवर आहे? बघा महत्त्वाचं धरण आहे. तर आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेलं आहे गोदावरी नदी, ब मध्ये दिलेलं आहे गंगा नदी, क मध्ये दिलेलं आहे महानदी आणि ड मध्ये दिलेलं आहे यमुना नदी. तर आपलं उत्तर काय येणार मित्रांनो, बघा तर आपलं उत्तर येणार क महानदी. इथेही हिराकुंड या महानदीवर हिराकुंड धरण बांधलेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर महानदीवर हिराकुंड धरण हे कुठल्या राज्यामध्ये आहे तर ओडिसा या राज्यामध्ये हे हिराकुंड धरण आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो गोदावरी नदीवर कोणकोणते धरण आहे ते सुद्धा थोडे बघूया आपण. गोदावरी नदीवर मित्रांनो पैठण, गंगापूर आणि नांदूर मागेश्वर हे धरण आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं. पैठण हे औरंगाबादमध्ये आहे, गंगापूर जे धरण आहे ते नाशिकमध्ये आहे आणि नांदूर मागेश्वर आहे ते नाशिकमध्ये आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पैठण, गंगापूर आणि नांदूर मागेश्वर हे गंगा नदीवर धरणे आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि गंगा नदीवर बघायचं झाल्यास गंगा नदीवर परक्का जे पश्चिम बंगालमध्ये आहे, टिहरी धरण ही उत्तराखंडमध्ये आहे आणि भीमगोडा धरण हे सुद्धा गंगा नदीवर, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच एक्झाम मध्ये विचारला जातो. माजुली बेट हे कोणत्या नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट आहे? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. माजुली नावाचं जे बेट आहे हे नदीच्या पात्रातील, बघा हे महत्त्वाचं आहे, नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट आहे, हे कोणत्या नदीवर आहे, कोणत्या नदीच्या पात्रात आहे? बघा आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेलं आहे गंगा, कोसी, मंडकी आणि ब्रह्मपुत्रा. तर आपलं उत्तर काय येणार मित्रांनो, तुम्हाला उत्तर माहित असेल तुम्ही सुद्धा मला ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा. तर आपलं उत्तर येणार ड ब्रह्मपुत्रा नदीवर मित्रांनो माजुली बेट आहे या ब्रह्मपुत्रा नदीमध्ये. तर मित्रांनो हे जे बेट आहे मित्रांनो नदी पात्रातील जगातील सर्वात मोठं बेट आहे, हे तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक ऐका आणि लक्षातच ठेवा. ठीक आहे. ही जी ब्रह्मपुत्रा नदी आहे मित्रांनो, ही ब्रह्मपुत्रा नदी तिबेटच्या बुरांग जिल्ह्यात तांग्सपो या नावाने ओळखली जाते. प्रोनाउन्सिएशन बघा तांग्सपो
पो हे या नावाने तिबेटमध्ये ही नदी उगम पावते ब्रह्मपुत्रा. तिथे तांग्स नदीला ओळखल्या जातं. कुठं? तर तिबेटमध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर ती पूर्वेकडे वाहत जाऊन तिबेट, इथे तिबेटचं पठार आहे, तिबेटमधून वाहत जाऊन मित्रांनो ही जी नदी आहे ही आपल्या भारतामध्ये अरुणाचल प्रदेशामध्ये सगळ्यात पहिले ही प्रवेश करते. त्याचबरोबर नंतर आसाममधून ही बांगलादेशात शिरते मित्रांनो. कुठली नदी? तर ब्रह्मपुत्रा. आणि या ब्रह्मपुत्राला जी आहे बांगलादेशामध्ये काय नाव आहे? तर जमुना म्हणून या ब्रह्मपुत्रेला ओळखल्या जाते. कुठे? तर बांगलादेशामध्ये. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की तिबेटमध्ये जिथे ती उगम पावते तिथे या नदीला सांगपो मला प्रोनाउन्सिएशन करता नाही येतं, हे तुम्ही बघा. या नदीला हे म्हटलं जातं. नंतर काय? अरुणाचल प्रदेश म्हणजे भारतामध्ये ही प्रवेश करते अरुणाचल प्रदेशमध्ये. तर या तांग्सको नदीला आपल्या भारतामध्ये ब्रह्मपुत्रा म्हणतात. नंतर ही बांगलादेशात प्रवेश करते मित्रांनो. तर या ब्रह्मपुत्रा नदीलाच बांगलादेशामध्ये जमुना म्हणतात. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, ही जी बांगलादेशात मित्रांनो ब्रह्मपुत्रेला पद्मा व मेघना या नद्या मिळतात. त्याच्यामुळे काय होते मित्रांनो, या पद्मा व मेघना नद्या मिळून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. ठीक आहे. तर त्याचबरोबर तिथे गंगेचा त्रिभुज प्रदेश सुद्धा त्याला हा तयार होतो. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. बघा, नंतर बघूया मित्रांनो 12वा प्रश्न. बघा, 12व्या प्रश्नात आहे मित्रांनो, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला असाच प्रश्न विचारला जातो, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? बघा, तर भारतातील सगळ्यात उंच शिखर कोणते मित्रांनो? तर कांचनगंगा, K2, महाबळेश्वर आणि गुरु शिखर हे असे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. तर आपलं उत्तर काय येणार मित्रांनो? तर आपलं उत्तर आहे ब, K2. यालाच काय म्हटलं जातं मित्रांनो? तर गॉडविन ऑस्टिन हे K2ला म्हटलं तर दुसरं नाव आहे गॉडविन ऑस्टिन. ठीक आहे. तर हे भारतातील सर्वात उंच हे शिखर आहे मित्रांनो. भारतातील म्हणण्यापेक्षा आपल्याला नेहमी एक्झाममध्ये भारतातीलच म्हणावं लागेल, कारण की हे जे सध्या आहे मित्रांनो हे पाक व्याप्त काश्मीरमध्ये हे जे K2 आहे हे शिखर येते. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर या K2ची उंची किती आहे मित्रांनो? तर 8611 मीटर. 8611 मीटर या K2ची उंची आहे, म्हणजेच गॉडविन ऑस्टिनची उंची आहे. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपण जे हे आहे कांचनगंगाची सुद्धा आपण थोडी माहिती बघून घेऊया. हे जे कांचनगंगा शिखर आहे मित्रांनो हे कुठे आहे? तर हे शिखर जगातील माउंट एव्हरेस्ट व K2च्या नंतर म्हणजे 3ऱ्या क्रमांकाचं हे कांचनगंगा शिखर आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. तर हे कांचनगंगा कुठे आहे? याला कांचनजंगा असं काही म्हटलं जातं. तर हे जे शिखर आहे कांचनगंगा ते सिक्कीम या राज्यामध्ये आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर याची उंची किती आहे? तर 8586 मीटर या कांचनगंगाची उंची आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. नंतर बघूया. बघा, महाबळेश्वर. तर महाबळेश्वर हे जे आहे मित्रांनो हे सह्याद्री पर्वत रांगेतील हे जे पर्वत आहे हे सातारा जिल्ह्यात आहे. सह्याद्री पर्वत रांगेत हे सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर आहे. त्याचबरोबर याची उंची किती आहे? 1438 हे उंची आहे. ठीक आहे. नंतर बघूया मित्रांनो गुरु शिखर. बघा, गुरु शिखर. तर गुरु शिखर जे आहे मित्रांनो हे राजस्थानमध्ये आहे. जे राजस्थानमधली अरवली पर्वत रांग आहे त्या अरवली पर्वत रांगेतील हे उच्चतम पर्वत आहे मित्रांनो. ठीक आहे. जे गुरु शिखर आहे ते राजस्थान मधल्या अरवली पर्वत रांगेतील उंच पर्वत आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि याची उंची किती आहे? तर बघा 1722 मीटर. ठीक आहे. गुरु शिखरची उंची आहे 1722 मीटर. मी काय सांगितलेलं आहे मित्रांनो, जवळपास या उंचीच्या जवळपास जर आपल्याला एक्झाम मध्ये दिसलं तर त्याला टिक करायचं आहे, कारण की बऱ्याच पुस्तकात वेगवेगळे उंची दिलेले आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जवळपास उत्तर बघायचं आहे आणि ते टिक करायचं आहे. ठीक आहे. नंतर बघूया मित्रांनो. नंतर आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. तर तो प्रश्न आहे बघा, तर नागझिरा. बघा, नागझिरा वन्यजीव अभयारण्य हे कुठे आहे मित्रांनो? इथे 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि अमरावती. तर आपलं उत्तर काय येणार मित्रांनो? बघा, तर आपलं उत्तर काय येणार? तर गोंदिया.
पण तसं म्हटलं तर मित्रांनो हे गोंदिया तर उत्तर आहे, पण गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवर म्हणजे या दोन्ही जिल्ह्यामध्ये हे नागझिरा वन्यजीव अभयारण्य येते, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो या नागझिरा बरोबर गोंदिया जिल्ह्यामध्ये बघा नवेगाव आणि नवीन नागझिरा हे सुद्धा अभयारण्य आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नंतर नागपूरमध्ये पेंच नावाचं टायगर रिझर्व म्हणजेच अभयारण्य आहे. त्याचबरोबर भंडारामध्ये हे तर म्हणजे नागझिरा तर आहे, त्याचबरोबर कोका सुद्धा आहे. आणि अमरावती जिल्ह्यामध्ये काय आहे तर मेळघाट आहे. बघा मेळघाट टायगर हे सुद्धा टायगर रिझर्व आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, तर नंतरचा प्रश्न आहे बघा काय आहे तर भारताच्या लोहमार्गाच्या एकूण लांबीच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या लोहमार्गाच्या लांबीची टक्केवारी किती आहे. तर आपलं उत्तर काय येणार मित्रांनो, तर आपलं उत्तर येणार 9.31%. 9.31% जे आहे मित्रांनो हे भारताच्या लोहमार्गाच्या एकूण लांबीच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या लोहमार्गाची लांबी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, नंतर हे अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे. अंकलेश्वर या नावाचं खनिज तेल क्षेत्र हे कुठल्या राज्यामध्ये आहे. तर आपलं उत्तर काय येणार, तर तुम्हाला उत्तर माहित असेल ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. तर आपलं उत्तर काय येणार, तर गुजरात या राज्यामध्ये अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर आसाम या राज्यामध्ये दिग्बोई आणि बोगाईगाव हे सुद्धा हे खनिज तेल क्षेत्र आहे, कुठे तर आसाममध्ये. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बॉम्बे आहे, हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, जगाच्या एकूण भूभागापैकी किती टक्के क्षेत्र भारताने व्यापलेले आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आहे. तर आपलं उत्तर आहे मित्रांनो, तर आपलं उत्तर आहे 2.4% जे आहे 2.4% हे जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताने व्यापलेले क्षेत्रफळ आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे की महाराष्ट्राचे क्षेत्रफळ जे आहे मित्रांनो ते भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती क्षेत्रफळ हे महाराष्ट्राने व्यापलेले आहे. तर मित्रांनो 9.36 म्हणजे 9.36% जे आहे क्षेत्र हे भारताच्या भूभागापैकी महाराष्ट्र या राज्याने व्यापलेले आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो, हे तुम्हाला माहिती आहे. तर पहिला क्रमांक कोणाचा लागतो, राजस्थान, आणि दुसरा MP आणि तिसरा महाराष्ट्र, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघा नंतर बघूया मित्रांनो 17वा प्रश्न. तर 17वा प्रश्न कसा आहे, तर 17व्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, तर जगातील आकाराने सर्वात लहान देश कोणता. महत्त्वाचा आहे. तर बघा श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, व्हॅटिकन सिटी आणि हाँगकाँग. तर याच्यापैकी आपल्याला उत्तर काय, तर व्हॅटिकन सिटी जे आहे मित्रांनो, तर व्हॅटिकन सिटी हे जगातील सगळ्यात लहान देश आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर या देशाचे क्षेत्रफळ किती आहे, तर 44 हेक्टर या देशाचे क्षेत्रफळ आहे. ही जी व्हॅटिकन सिटी आहे मित्रांनो हे इटलीमध्ये रोम शहरात असलेला स्वतंत्र देश आहे मित्रांनो. म्हणजे काय आहे, तर इटली या देशामध्ये रोम शहर आहे, तर त्या रोम शहरात असलेला एक स्वतंत्र देश आहे, कुठला, तर व्हॅटिकन सिटी. आणि या सिटीमध्ये लॅटिन भाषा सुद्धा बोलली जाते, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, नंतरचा प्रश्न काय आहे, तर बघा पेंच व बावनथडी प्रकल्प हा महाराष्ट्राबरोबर कोणत्या राज्यासोबत संयुक्तपणे राबवत आहे. महाराष्ट्र आणि कुठलं राज्य, म्हणजेच पेंच व बावनथडी प्रकल्प हा महाराष्ट्र कोणत्या राज्यासोबत संयुक्तपणे राबवत आहे मित्रांनो. तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहे आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक. तर आपल्या कॉमन सेन्सने सुद्धा सॉल्व्ह करता येतं मित्रांनो हे आपलं उत्तर. तर महाराष्ट्रासोबत मध्य प्रदेश, बघा महाराष्ट्रासोबत मध्य प्रदेश व महाराष्ट्र या 2 राज्यामध्ये पेंच व बावनथडी प्रकल्प हा संयुक्तपणे राबवत आहे, हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. बघा नंतरचा प्रश्न बघा, सिमेंट उद्योगात कोणत्या कच्च्या मालाची गरज असते. महत्त्वाचा प्रश्न आहे. सिमेंट उद्योगात कोणत्या कच्च्या मालाची गरज असते. कुठल्या उद्योगात, तर सिमेंट उद्योगात. आपले ऑप्शन आहे लोह उद्योग म्हणजेच लोह, चुनखडी आणि नैसर्गिक वायू, आणि ड मध्ये दिलेलं ॲल्युमिनियम.
ठीक आहे. तर मित्रांनो लोह सिमेंट उद्योगात सिमेंट उद्योगात मित्रांनो कुठल्या कच्च्या मालाची गरज असते, तर चुनखडीची गरज असते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे. ठीक आहे. चारमिनार खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? चारमिनार खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? हैदराबाद, चेन्नई, औरंगाबाद आणि ड आहे खुलताबाद. बघा हे जे चारमिनार आहे मित्रांनो हे हैदराबाद, आपलं बरोबर उत्तर आहे हैदराबाद या शहरात आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. सध्या हैदराबाद तेलंगणामध्ये आहे ते. तर हे जे हैदराबाद या ठिकाणी चारमिनार आहे, हे जे चारमिनार आहे मित्रांनो हे इस्लामिक वास्तुकलेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे, म्हणजे उत्कृष्ट नमुना आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं इस्लामिक वास्तुकलेचा. ठीक आहे. हे जे चारमिनार आहे मित्रांनो हे मुसी या नदीच्या किनाऱ्यावर आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर या चारमिनाराची स्थापना कधी झालेली आहे मित्रांनो, तर इसवी सन 1591 मध्ये मित्रांनो या चारमिनाराची स्थापना झालेली आहे. तर या मिनाराची निर्मिती कोण केलेली आहे, तर मोहम्मद कुतुबशाह. ठीक आहे. कुतुबशाह यांनी या चारमिनाराची निर्मिती केलेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. हे जे 20 प्रश्न आहे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे मित्रांनो. तुम्हाला 20 पैकी किती मिळाले आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुमच्यासाठी मित्रांनो जर तुम्ही म्हणत असाल तर फक्त प्रश्नच घेऊन येते, एक्सप्लेनेशन नाही, ते सुद्धा मला कळवा. आणि एक्सप्लेनेशन विथ प्रश्न असं सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकते मित्रांनो. तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न जर सॉल्व करायचे असेल ते सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.